नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला आणि आवक दोन्ही शेड पॅक होते। बाहेर 15-20 नग होते पिकअपचे, ग्राउंड वरती 3-4 लाईनी ट्रॅक्टरचे, टोटल आवक 450-500 मध्ये। बघू काय बाजार भाव निघतो आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा आपण बाजारभाव सांगेला असतो आणि सरासरी हायस्ट लोएस्ट जे पण निघेल ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा, कुठं हायस्ट गेलंय कुठं लोएस्ट गेलंय आणि व्हिडिओ मध्ये आपण गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगत असतो। तर तुम्हाला त्याप्रमाणे बाजारभाव काय निघतो कांद्यांचा तुम्हाला आपल्या एकाच व्हिडिओ मध्ये कळणार आहे। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव दाखवेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या हे पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। लिलाव चालू झालाय आणि पहिल्या नागापासून बघू। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव बघू आणि पहिल्या नागापासून बघू काय बाजारभाव निघत असतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा। बघू शकतो तुम्ही पहिलाच नाग आहे जो पुढचा आहे। काय भाव गेलाय? काय भाव गेलो? 1040 रुपये जायले, 1040 रुपीज जो पुढचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलाय? 1325, 1325 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? पालखेड मिरचीचा कांदा आहे, 1325 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे, ठीक। कुठं बघू काय भाव गेलं? 1319 रुपये, 1319 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड बांधारा, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसाद, ठीक आहे, प्रसादचं बियाणं आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1503। कुठला आहे कांदा? खैरवाडी ना, 1503, 1503 रुपीज। कुठला आहे कांदा? पाडा, ठीक आहे, पाड्याचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे, पाड्याचा कांदा आहे मित्रांनो। पुढं बघू सुपर गोल्टी बघू शकतो तुम्ही, किती जायले? 1000 रुपये जायले, 1000 रुपीज गोल्टी, मीडियम साईज गोल्टी। बरं, आणि कुठले दादा? निरगुडपाडा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे ना, ठीक आहे, प्रसादचं बियाणं आहे, निरगुडपाडा। पुढं बघू किती गेलंय? 900 रुपये, 900 रुपीज बघू शकतो तुम्ही, 900 रुपये। कुठले? निरगुडपाडा, ठीक, 900 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं। काय भाव गेलं? 1775, 1575। चिंच पाड्याचा कांदा आहे ना, 1575, 1575 रुपीज चिंच पाड्याचा कांदा आहे ना। बियाणं कोणतं त्याचं? ते नाही माहिती, ठीक आहे, ओके। पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1530, 1530 रुपीज। कुठले दादा? चिंचपाडा। बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे, चिंच पाड्याचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1530, 1000, 1500 का 1530? 1530 ना, 1530 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचपाड्याचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? गावठी बियाणं आहे, ठीक आहे, घरगुती ना। काय भाव गेला? 1501 रुपये, 1501 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचपाडा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं, ठीक आहे। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1600 रुपये का? 1605 रुपये जायले, मीडियम साईज मध्ये कांदा आहे, पण 50 ते 55 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? चिंचपाडा। बियाणं कोणतं त्याचं? गोल्डन पिंक ना, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1580 रुपये, 1580 रुपीज, 1580। कुठला आहे कांदा? मोहनदरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक आहे, मोहनदरीचा कांदा आहे, 1580 रुपये जाईल, 1580 रुपीज, ठीक। काय भाव गेलं? 1385, 1385 रुपीज, 1385। कुठला आहे कांदा? हा,
बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही सुपर गोल्टी आहे. काय भाव गेली? 925 रुपये जायले. 925 रुपीज. कुठले? कनाशी ना. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. कनाशीचा कांदा आहे. ठीक. ही गोल्टी काय भाव गेली? 1099 रुपये. बघू शकतो तुम्ही 1099 1099 रुपीज, लगभग 1100 रुपये. कुठले? अर्जुन सागर. बियाणं कोणतं होतं याचं? का? प्रसाद गुलाबी ना. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1799, लगभग 1800 रुपये जायले. 1800 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1799 जायले. 1799 रुपीज. कुठले? दरेगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. दरेगाव. पुढं बघू पहिल्या लाईनीपासून सुरू केलं आपण. पहिला न घे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी सुपर माल आहे. काय भाव गेलं? 1260. 1260 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1260 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? वरखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. वरखेड्याचा कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. जांबेवानी. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1225 रुपये. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. 1225 1225 रुपीज. दादा बियाणं कोणतं होतं? गजाननचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेला काका? 1180 रुपये जायले. 1180 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? कुठला आहे कांदा? नांदूर मधनेश्वर. गावठी बियाणं आहे. ठीक आहे. घरगुती बियाणं आहे ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 714. बघू शकतो तुम्ही खादे. 714 714 रुपीज. कुठले? दोडांबा. ठीक. काय भाव गेलं? कोण इड? काय भाव गेलो? 1400 फक्त. अच्छा. कंप्लीट 1400 रुपये जायली. सुपर माल आहे. मीडियम साईज माल आहे. बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे. आणि कुठला आहे कांदा? आडगावचा आहे का? आणि बियाणं? राईचं बियाणं आहे. ठीक. आडगावचा कांदा आहे. राईचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेला? 1230 रुपये. 1230 रुपीज. कुठले आपण? ओझर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ओझरचा कांदा आहे. 1230 रुपये. पुढं बघू. काय भाव गेलं? 1150 रुपये. 1150 रुपये जाय. 1150 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. 1225. बघू शकतो मीडियम साईज कांदा आपण. 1225 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक जाम. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. 1225 खडक जामचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1350 रुपये. 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे. खडक माळेगाव. ठीक आहे. पुढे बघू शकतो तुम्ही गोल्टा मीडियम मिक्स आहे. काय भाव गेला? 770 रुपये. 770 झाले. 770 रुपीज. कुठले आपण? खडक माळेगाव. ठीक. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेला? 1230 रुपये. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक ओझर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. खडक ओझरचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1211 रुपये जायले. 1211 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पालखेड मिरची. पुढे बघू. गोल्टी काय भाव गेली? 752 रुपये जायले. 712 रुपीज. कुठले आपण?
हा कुठले आपण पालखेड मिरची 752 रुपये. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम साईज कांदा आहे. एक साईज माल आहे. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? 1405 1405 रुपीज 1405 रुपये राहिले. आणि कुठला आहे कांदा? कोकणगाव. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. कुठं बघू? 760 रुपये गोल्टी जायले. कुठले आपण? सोनजाम 760 रुपये. ठीक आहे. कुठं बघू? बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1360 रुपये 1360 रुपीज 1360 रुपये जायले. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. खेलदारीचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1351 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? बयाळे. आणि बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगीचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू 1205 रुपये. बघू शकतो क्वालिटी 1205 रुपये 1205 रुपीज. कुठले आपण? गोरण. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं 1205 रुपये गोरणचा कांदा आहे. ठीक. पुढं बघू शकतो मी मीडियम साईज कांदा आहे. एक साईज माल आहे. 50 ते 55 साईज आहे. काय भाव गेलो? 1230 रुपये जायले 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरेवानी 1230 रुपये जायले. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे 1230 रुपये. पुढं बघू क्वालिटी बघू शकतो मी. काय भाव गेला दादा? 1271 1271 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं प्रसादचं बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे. पुढं बघू क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1225 रुपये जाईल. क्वालिटी माल आहे. आपण बघू शकतो मी 1225 1225 रुपीज. कुठले आपण? ओझर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो. सुपर क्वालिटी माल आहे. आपण काय भाव गेला दादा? काय भाव गेला? 1300 बरं 1302 रुपये जायले 1302 रुपीज. कुठले आहे दादा? बरं. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. शिंदोडचा कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1355 1365 रुपीज. कुठले आपण? ठीक आहे 1355 1055 रुपीज. आणि बियाणं कोणतं त्याचं? स्वरा समृद्धी रामनगर. ठीक आहे रामनगरचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू